ओधो मोहे संत सदा अति प्यारे, जाकी महिमा वेद उचारे, ओधो मोहे संत सदा अति प्यारे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, उद्धवा, अरे माझी भक्ती करणारे संत मला हे फार प्रिय आहे. मनुष्य जीवनामध्ये आपण सकारात्मकतेकडे चाललोय की नकारात्मकतेकडे चाललोय याचा प्रभाव आपल्या संगतीनुसार असतो. आपण कुणाच्या संगतीमध्ये आहोत. मला एक महाभारताचं उदाहरण आठवतंय. ज्या वेळेला विदुरजी धृतराष्ट्रांना म्हणतात, अरे धृतराष्ट्रा, तुला हेही कळत नाही का, तू डोळ्यानं आंधळा आहे, पण तुला जाणवत नाही का की तुझ्या मुलाचे संस्कार कसे आहेत. अरे का त्या पांडूच्या मुलांना, पांडुपुत्रांना का त्रास देत आहेत. अरे छोट्याशा गावांसाठी, छोट्याशा राज्यासाठी, जागेसाठी हे युद्ध का, तू तुझ्या मुलांना समजावून सांगू शकत नाही का. त्यावेळेला धृतराष्ट्रांनी जे सांगितलं ते फार महत्वपूर्ण आहे. धृतराष्ट्र म्हणतात, विदुरा, मी रात्रभर विचार करतो की उद्या सूर्याची पहिली किरण आल्याबरोबर माझ्या मनातले सगळे वाईट विचार काढून टाकणार आणि पांडुपुत्रांच्या बाजूने उभा राहणार, सकारात्मकतेच्या बाजूने उभा राहणार, चांगल्या सुसंस्काराचा विचार करणार. पण काय करू रे विदुरा, मी सकाळी उठलो आणि माझ्या आसनावर बसलो आणि दुर्योधन नुसता माझ्या शेजारी येऊन उभा जरी राहिला ना, तर माझ्या मनातले सगळे चांगले विचार एकाच वेळेला निघून जातात आणि एकाच वेळेला वाईट विचारांचा प्रभाव होतो. मंडळी, हीच महत्वाची गोष्ट आहे. आपण दुर्जनांच्या संगतीत राहिलो ना की मनातले सगळे चांगले विचार, सगळी सकारात्मकता निघून जाते. म्हणून तर वंदनीय महाराज म्हणतात, नको दुर्जनाचा संग, क्षणक्षणा चित्तभंग. म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहावं आणि सन्मार्गाचं वर्तन करावं. जय जय रामकृष्ण हरी.